नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, EPS 95 पेन्शनधारक आणि कर्मचारी यांच्याकरता EPFO ची एक मोठी अपडेट पुढे आलेली आहे. पेन्शन आणि व्याजाबाबत ही खूप कामाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आलेलो आहोत. जाणून घ्या सविस्तर ही बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजकाल मोठ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या झपाट्याने कमी होताना दिसत आहेत. अशा वेळी कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचण येते. पण EPFOच्या नवीन नियमानुसार बेरोजगारीतही तुमचा PF खाते मोठा आधार बनू शकतो. बेरोजगार झालेल्यांना EPFO कशी मदत करते याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 75% PF रक्कम काढण्याची सोय. मित्रांनो, जर तुमची नोकरी गेली किंवा कंपनीने कमी केले तर तुम्ही PF खात्यातील एकूण रकमेच्या 75% रक्कम लगेच काढू शकता. यात तुमचे आणि कंपनीचे योगदान तसेच त्यावर मिळालेले व्याज समाविष्ट असते. ही रक्कम तुमच्या तातडीच्या गरजा भागवण्यासाठी उपयुक्त ठरते. EPFO ने हे नियम सोपे केले आहेत, ज्यामुळे कागदपत्रांची डोकेदुखी कमी झाली आहे. फक्त ऑनलाईन अर्ज करून ही रक्कम मिळवता येते. त्यामुळे तात्काळ आर्थिक मदत मिळते आणि कुटुंबाची गरज असते. 1 वर्ष बेरोजगार राहिल्यास. मित्रांनो, नोकरी गेल्यानंतर 1 वर्ष पूर्ण झाल्यावर किंवा सलग 12 महिने बेरोजगार राहिल्यास उरलेली 25% रक्कम ही तुम्ही काढू शकता. EPFOचा हा नियम म्हणजे भविष्यातील सुरक्षेची हमी आहे. सगळे पैसे एकदम काढल्यास रिटायरमेंट साठी काहीच उरणार नाही, म्हणून हा 25% भाग जपून ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे. ही रक्कम तुमच्या खात्यात राहिल्यास ती सुरक्षित राहते आणि भविष्यात उपयोगी पडते. 100% PF रक्कम कधी काढता येईल? तर मित्रांनो, काही विशेष परिस्थितीमध्ये पूर्ण 100% रक्कम एकदम काढता येते. उदाहरणार्थ 55 वर्ष वय पूर्ण झाल्यावर, रिटायरमेंट, कायमस्वरूपी अपंगत्व, स्वेच्छा सेवानिवृत्ती किंवा परदेशात कायमचे वास्तव्य. मात्र बेरोजगारीच्या साधारण प्रकरणात लगेच पूर्ण रक्कम काढता येत नाही. नोकरी गेल्यानंतर 2 महिन्यांनी पूर्ण रकमेसाठी अर्ज करता येऊ शकतो, पण 1 वर्षानंतर 25% नियम लागू होतो. हे नियम कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक बचत करण्यास प्रोत्साहन देतात. पेन्शनवर काय परिणाम होतो तेही पहा. मित्रांनो, PF मधील रक्कम काढल्याने 58 वर्षानंतर मिळणाऱ्या पेन्शनवर कोणताही परिणाम होत नाही. जर तुमची नोकरी 10 वर्षापेक्षा कमी असेल तर EPS ची रक्कम ही काढता येते, पण 10 वर्ष पूर्ण झाली असतील तर EPS रक्कम खात्यात ठेवणे चांगले, कारण त्यामुळे रिटायरमेंट नंतर दरमहा निश्चित पेन्शन मिळते. हे नियम कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठीच बनवण्यात आलेले आहेत, ज्यात तुमच्या दीर्घकालीन आर्थिक सुरक्षेची काळजी घेतली जाते. पेन्शन योजना सुरू ठेवल्यास भविष्यात नियमित उत्पन्न मिळू शकते. उरलेल्या रकमेवर किती व्याज मिळतो ते लक्षात घ्या. मित्रांनो, PF खात्यात 25% रक्कम राहिल्यास त्यावर 8.25% दराने व्याज मिळत राहते. हे व्याज कंपाऊंडिंग पद्धतीने वाढत जाते, ज्यामुळे छोटी रक्कम ही मोठी होते. EPFOच्या मते अनेक जण सगळे पैसे काढून घेतात आणि वृद्धापकाळात त्यांच्याकडे काहीच उरत नाही, म्हणून हा नियम बनवण्यात आला आहे. बेरोजगारीत 75% रक्कम घेऊनही उरलेला भाग जपला तर रिटायरमेंट साठी बचत राहते. यामुळे आर्थिक स्थिरता कायम राहते आणि भविष्य सुरक्षित होते. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.